नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी कोणते खत द्यायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये ही लागत राहतात। जास्वंदचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे आणि त्यातच जेव्हा झाडावरती कळ्या, फुले यायला सुरुवात होत असते तेव्हा झाडाला जास्त पोषक तत्वाची आवश्यकता असते। त्यामुळे दर 8 ते 10 दिवसातून एकदा कोणतीही वेगवेगळी खते देणे या झाडाला आवश्यक असते, तरच झाड चांगले वाढते आणि कळ्या, फुले ही जास्त प्रमाणामध्ये देत राहते। झाडाला खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच सूर्यप्रकाश, पाणी या गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्यात। जास्वंद हे एक सन लव्हिंग प्लांट आहे, त्यामुळे झाडाची चांगली वाढ होण्यासाठी, भरपूर अशा कळ्या, फुले लागण्यासाठी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळणे हे आवश्यक असते। त्यामुळे जेव्हा कुंडीमध्ये आपण हे झाड लावतो तेव्हा ही कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असे ऊन मिळेल। आता या झाडाला खत देण्यासाठी आपण घरातील काही वस्तूंचा वापर करून खत तयार करणार आहोत। तर त्यातील ती म्हणजे हे सोयाबीन आहे। सोयाबीन हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे, कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरची जी आयर्नच्या कमतरतेमुळे हे पाने पिवळी होऊन गळतात ती देखील समस्या दूर होते। कॅल्शियममुळे आपल्या झाडाच्या फांद्या ह्या मजबूत होतात, त्यामुळे अशा फांदीवरती फुले देखील ही जास्ती लागत राहतात। सोयाबीनचा वापर करण्यापूर्वी आपण जेव्हा हे सोयाबीन धुतो तेव्हा धुतल्यानंतर जे पाणी निघते ते फेकून न देता त्यापासून खत तयार करून आपण जर याचा वापर झाडाला केलात तर झाडाला चांगला असा हा फायदा होईल। आता आपण हे जे पाणी घेणार आहोत याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे, ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर असे आहे, कारण चहा पावडरमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती असतात। त्याचबरोबर चहा पावडर ही कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील हे काम करत असते। झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते, त्यामुळे चहा पावडरचा वापर झाडांना खत म्हणून केला तर झाडाला भरपूर कळ्या, फुलेही लागतातच। उमललेली जी फुले आहेत ती देखील मोठी होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो। आता ही जी ताजी चहा पावडर आहे त्याचा वापर देखील हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे सोयाबीन धुतलेले ह्याचे पाणी साधारण 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढ्याचा चहा पावडरचा वापर हा करायचा आहे। आता या पाण्यामध्ये चहा पावडर आपल्याला रात्रभर अशी भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी याचा वापर आपण झाडांसाठी खत म्हणून करणार आहोत। याचा वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच। बऱ्याच वेळा जास्वंदच्या झाडाला सर्व प्रकारची खते दिल्यानंतर योग्य ती काळजी घेतली तरी देखील ही फुले लागत नाहीत। तर त्यासाठी एकदा झाडावरती फुले येऊन गेल्यानंतर ज्या उंच वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने थोड्या कट करायच्या आणि कट करताना देखील अशा प्रकारे ती फांदी ही तिरपी कट करायची, म्हणजे त्या ठिकाणी बुरशी ही लागणार नाही। अशा प्रकारे फांद्या कट केल्यामुळे त्या फांदीवरती खालच्या बाजूने अजून नवीन फुटवे येतात आणि जे नवीन फांद्या तयार होतात त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या ही लागण्यासाठी मदत होते। फांद्या कट केल्यानंतर देखील त्या ठिकाणी थोडी हळद किंवा अशा प्रकारे कोरफडीचा गर लावून घ्यायचा, त्यामुळे फांद्या ह्या खराब होणार नाहीत। झाडावरची जी पिवळी खराब झालेली पाने आहेत ती देखील ही काढून टाकावी। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तयार केलेल्या खताचा रंग अशा प्रकारे हा बदललेला दिसून येईल, म्हणजे आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे। तयार झालेल्या खताचा देखील वापर आपल्याला डायरेक्ट झाडांना तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे जेवढे खत तयार केलेले आहे त्याच्यात अजून तितकेच पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर हा आपल्याला जास्वंदच्या झाडासाठी करायचा आहे। आपण हे जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती अशा प्रकारे ही हलवून मोकळी करायची
त्यामुळे आपण जेव्हा ही खते झाडांना देतो तेव्हा ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोहोचली जातात. जे खत तयार केलेले आहे ते झाडाला देण्यासाठी 10 ते 12 इंचाची एक कुंडी असेल तर त्याच्यामध्ये साधारण 1 मग या प्रमाणामध्ये हे तयार झालेले खत आपल्याला झाडाला द्यायचे आहे. अशा प्रकारे हे सोयाबीनपासून तयार केलेले पाणी आणि चहा पावडर याचा वापर जर जास्वंदच्या झाडाला खत म्हणून केला तर काही दिवसातच जास्वंदचे झाड भरगच्च होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.